आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मनोज, हा मॅडम. शिखाला कधी बघितलं होतंस? मगाशी ती फोनवर बोलत बोलत बाहेर गेलेली बघितली मी, पण अजून काही परत आली नाहीये. तुझं दादा मगाशी कुठे 2 तास झालेत त्या गोष्टीला. मॅम ती माझ्या समोरच फोनवर बोलत बाहेर गेली. काय झालं? शिखाला कोणीतरी किडनॅप केलं. स्वातीने पाहिलं त्यांना. म्हणी गेलाय, पण तुला कळत नाही का रे? हॉस्टेलमध्ये कोण आलं, कोण बाहेर गेलं, कधी आले कधी गेले, तुला बघायला नको का? नोकरी करतोस नाही तर त्याचा पगार देते ना मी तुला. मॅम 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 शांत व्हा. ही वेळ नाहीये हे सगळं बोलण्याची. मला असं वाटतंय आपण पोलिसात कंप्लेंट करू. हा मॅम, बरोबर आहे संचिताचं. आपण पोलीस कंप्लेंट करायला हवी. वेट, माझ्याकडे एका पोलीस ऑफिसरचा नंबर आहे, मी त्यांना कॉल करते लगेच. आता ही गाडी कोणाची इथे आली? थांबा मॅडम, मी बघतो कोण आहे ते. मॅडम, स्वानंदी. मणी सर, अहो कधीची फोन लावतीये मी तुम्हाला, तुम्ही फोन उचलत नव्हते आणि त्या शिकाचा फोन लागत नाही. कुठे आहे ती? आहे बेशुद्ध अवस्थेत आहे. काय? शिखा 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 मणी हे सगळं काय आहे? अरे बोल ना, काय झालं? कुठे भेटली तुला? हो. कशी बेशुद्ध पडली? कोणी नेली हिला? आम्ही पोलिसांना फोन करणार होतो. सांगतो बोल. सांगतो सांगतो तुम्ही शांत व्हा. मी रस्त्यातून चाललो होतो, योगायोगाने माझ्या समोर हे सगळं घडत होतं म्हणून मला थांबवता आलं, वाचवता आलं त्यांना. मणी सर, अहो कुणी केलंय? म्हणजे हिची कुणाशी काय दुश्मनी? तीच काल कार्यक्रमात आलेली टवाळ मुलं. यांनी त्यांना कान फडवलं, मग त्यांनी रागाच्या वरदा असं पाऊल उचललं. पण मी काय म्हणतो, आधी आपण यांना आतमध्ये नेऊयात का? हो हो. शिखा 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 सावकाश. शिखा 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 कुठे? असं डोकं बरं वाटते का तुला? मॅडम, डोकं खूप दुखतंय. तुला आठवतंय काय काय झालं होतं? मग ती पोरं, त्यांनी मला गाडीत कोंबलं आणि मॅडम, पण मला इथे कोणी आणलं? मणी तुला त्यांच्या तावडीतनं सोडवून इथे घेऊन आलाय. थँक्यू मणी. तू नसतास तर. नाही ते थँक्यू वगैरे ठीक आहे, पण मला तुम्हाला सगळ्या मुलींना सांगायचंय, हे हॉस्टेल तुमच्यासाठी सेफ आहे. इथे हा मनोज 24 तास नजर ठेवून असतो. मॅडमची करडी नजर आहे तुमच्यावर. पण इथून बाहेर वावरताना जरा काळजी घ्या ना. पंगा घ्या, पण दंगा होणार नाही याची काळजी घ्या ना. शिखा काल जे वागले ते चुकीचं होतं असं मी अजिबात म्हणत नाही, पण समोरचा व्यक्ती कुठल्या भावनेने तुमच्याशी बोलतोय, कसा वागतोय याचाही अंदाज घ्या. हे बघा, तुमचा जीव तुमच्या कुटुंबासाठी, या हॉस्टेलसाठी महत्वाचा आहे, हे समजून घ्या. शिखा, काळजी घेतो. मॅडम, येतो. मणी सर, थांबा ना प्लीज, जाऊ नका ना. कार्तिकी, प्लीज मला थांबण्याचा आग्रह करू नका. मी फक्त शिखाला सोडायला आलो होतो. मणी सर प्लीज. मणी, थँक्यू. तू नसतास तर माझ्यासोबत काय झालं असतं मला विचार सुद्धा करवत नाहीये. तू देवासारखा धावून आलास. खरंच खरंच थँक्यू. अरे, हे तुझे आभार कसे मानू, कुठल्या शब्दात मानू? शिखा, आभार मानायची काही गरज नाही.
तुमच्याऐवजी दुसरं कोणी असते तर मी हेच केलं असतं. माझं कर्तव्य होतं ते. मला माहिती आहे की माझ्यामुळे तुला हॉस्टेल सोडून जावं लागतंय, पण मला आज कळलं की तुझं हॉस्टेलमध्ये राहणं किती महत्वाचं आहे ते. मॅडम, मला माझी चूक कळली. मी या सगळ्यांसमोरच सांगतेय की मी माझी कंप्लेंट मागे घेते. तुम्ही प्लीज मणीला इथे राहू द्या. नाही शिका प्लीज. हे बघा, मला कुणालाच अनकम्फर्टेबल नाही करायचं. प्लीज. नाही मणी सर, हो, अनकम्फर्टेबल होण्याचा सवालच नाही. तुम्ही तुमच्या मर्यादा इतक्या चांगल्या पद्धतीने सांभाळल्यात ना की जगातली कुठली बी मुलगी तुमच्या समोर अनकम्फर्टेबल होणार नाही. या फातिमाचंच बघा की, जेव्हा हॉस्टेलला आली होती तेव्हा कुणाशी बोलायची नाही, कुणाच्यात मिसळायची नाही. तुमच्यामुळे ती सगळ्यांशी बोलायला लागली. तिनं तर तुम्हाला आपला भाऊ मानला आणि हे फक्त तुमच्यामुळे झालं. माणसं कशी जोडायची ना हे तुम्हाला चांगल्याने माहितीये मनीष सर. कधी कधी एखादा माणूस न बोलता इतकं काय काय करत असतो की कुणालाच कळत नसतं. आणि जेव्हा तो निघून जातो तेव्हा त्याची किंमत कळते. मी अजून काही बोलणार नाही, फक्त एवढं सांगेन की या हॉस्टेलला तुमची खरंच खूप गरज आहे. प्लीज. मणी, प्लीज. अरे हा, ठीक आहे. जायचं कॅन्सल. कॅन्सल ना? अहो मग बॅग कुठे आहे तुमची? आणतो, घेऊन येतो. थांबा थांबा, तुम्ही कशाला जाता? मी आहे ना, मी आणते. अहो कार्तिकी, तुम्ही नका आवरू. म्हणजे मी आवरेन ते, तुम्ही राहू द्या. मणी सर, तुम्ही इथं थांबणार हे कळल्यापासून मला इतका आनंद झालाय ना की काही विचारायची सोय नाही. बरं झालं तुम्ही थांबायचा निर्णय घेतलात. तुम्हाला माहित ना सर, तुम्ही इथं थांबावं म्हणून मी लय काही प्रयत्न करत होते, पण आता मी पडले नवीन. इथं कोण बसले माझं ऐकायला? पण काही असो, माझ्या मनासारखं झालं. मला तर असं वाटतंय की गोडाचा शिरा करून अख्ख्या हॉस्टेलला वाटून आनंद व्यक्त करावा. हो का? थँक्यू. म्हणजे तुम्ही मला थांबवण्यासाठी प्रयत्न केला, पण बराच उशीर झाला. मी आवरेन नंतर. किती मी लावतो, द्या. मणी सर, शिखाच्या जागी जर मी असते तर तुम्ही मला पण असंच वाचवलं असतं का? हो अर्थात. म्हणजे कुणी असं तर मी वाचवलंच असतं. माझं कर्तव्य आहे ते. कुणी नाही, जर मी असते तर तुम्ही मला पण तसंच वाचवलं असतं का? सांगा ना. हो हो कार्तिकी, मी बोललो ना तुम्हाला, मी अगदीच वाचवलं असतं. मणी सर, एक सांगू, तुम्ही जाणार हे कळलं ना तेव्हापासून लई बेचैन होत होतो. म्हणजे काय करावं काही बी कळत नव्हतं. पण आता मात्र आनंदात राही ना मी, आणि तुम्ही पण आता आनंदात राहा. आणि कसली पण काळजी करू नका. मी आहे ना, मी आहे ना. हो हो, तुम्ही आहात. पण कार्तिकी, आता बराच उशीर झाला. तुम्ही प्लीज तुमच्या रूम मध्ये जा ना.
मॅडम चिडतील, प्लीज. होय. गुड नाईट म्हणे सर. गुड नाईट. स्वीट ड्रीम्स. यू टू. मला आज छान झोप लागेल. का झोप लागेल की नाही हे पण माहित नाही. मला तर सारखं तेच आठवतंय. श नाही बाबा, स. येते म्हणे सर. सावन का महीना पवन करे शोर. काय झालं यांना, अशा काय वागतायत या? तायडे, काय ग, काय झालं? लई खुश दिसतीयस. होय, मी लई म्हणजे लई खुश आहे. अगं पण झालं काय? अगं तुझे ते म्हणी सर, अगं कसले भारी आहेत ग ते. हा, हिंदी सिनेमात हिरो कसं दाखवतात ना तसे एकदम डॅशिंग आहेत. पण त्यांचा स्वभाव किती चांगला आहे ग. त्या शिखाना त्यांच्या विरोधात एवढं मोठं कुभांड रचलं तरी सुद्धा त्यांनी तिला मदत केली. हा, म्हणजे ज्या पोरीनं त्यांना कायम पाण्यात पाहिलं, कायम त्यांच्या विरोधात होती ती, तरी सुद्धा त्यांनी तिला मदत केली. मग जी पोरगी त्यांच्यावर जीव ओवाळून टाकल त्यांच्यासाठी किती काय काय करतील ग. जीव ओवाळून टाकणारीच माहिती नाही, पण मणी सर त्यांच्या खास मैत्रिणीची हेल्प करायला कोणत्या लेवलला जाऊ शकतात ना ते मला विचार. मी पाहिलंय स्वानंदीच्या वेळेस, आणि ना मणी सर स्वानंदीला त्यांची खूप खास मैत्रीण मानतात. पण कार्तिकी ताई, स्वानंदीचं ठीक आहे ग, मणी सर स्वानंदीचे खास मित्र आहेत. तुझं काय आहे, तू काय इतकी प्रेमात पडलेस त्यांच्या? अगं जेसुडी, स्वानंदीचे मणीसर चांगले मित्र आहेत म्हणून मी त्यांच्या प्रेमात पडायला मनाई हायवे. आणि एक गोष्ट सांगू, मणीसर असे आहेत ना की त्यांच्या प्रेमात कोणी पण पडू शकतं. काय स्वानंदी? बरोबर बोलतीये तायडे तू. मनी सर कसे आहेत ना हे आतापर्यंत फक्त मलाच माहिती होतं. त्यांचं हृदय सोन्याचं आहे आणि आता सगळ्यांना हे माहिती झालं. चांगलंच आहे की. बास इनफ. काय चाललंय तुमचं मणी सर? कामा नाही आहेत का तुम्हाला? कामाला लागा. ओके जेसुडी. आत येऊ का मॅडम? अरे वा, तू कधीपासून परवानगी मागायला लागली? मॅडम, माझं आणि तायडीचं या महिन्याचं भाडं द्यायला आले होते. भाडं राहू दे, चहा पिणारेस का? मणी माझ्यासाठी चहा बनवतोय. सुपर मनी चहा करतोय. सुपर मनी जर चहा करणार असेल ना तर चालेल. आणि हा गरमागरम चहा. स्वानंदी तुम्ही बसा बसा, चहा घ्या. स्वानंदी, तुमच्या बहिणीला येऊन 15-20 दिवस झाले असतील ना? अजून जॉब कसा लागत नाही? बघा ना मनी सर, तुम्हाला तर माहिती आहे तिच्या इंग्रजीचे किती वांदे आहेत. अहो, इंटरव्ह्यूला जायच्या आधीच हातपाय गाळून बसते ती. मग कसं इंटरव्ह्यू चांगला जाणार? मला तर काही कळणच झालंय. बघूयात देवी आईच्या मनात काय आहे ते. खूपच छान झालाय. मणी सर, सुपर मनी स्पेशल चहा एकदम छान झालाय. थँक्यू. अरे हो, 3 महिने पूर्ण झाले का ग? हो मॅडम, संपतच आलाय 3रा महिना. का हो? आजी होणं सोपं असतं का?
तसं नाही ग, बाळाची चाऊल लागतात सगळे रीती भाती कर्तव्य सगळंच सुरू होतं ना. मग आजी म्हणून माझं पण काही कर्तव्य आहे की नाही. खर तर या सगळ्या गोष्टी आई किंवा सासू करते, पण तुझ्या बाळाच्या बाबतीत फक्त त्याला मानलेली आजीच आहे. त्यामुळे मी माझी सगळी कर्तव्य व्यवस्थित पार पाडणार. म्हणजे तुला नाही कळायचंय, हे सगळं बायका बायकांचं असतं. म्हणजे आई आणि गरोदर मुलींच्या मधली एक एक खास रीत असते. मॅडम पण काय गुपित असतं, म्हणजे कसली रीत असते? मॅडम तुमचं बायकांचं काय बोलायचं असेल तर बोला, मी जातो. मग टाकी म्हणजे पाणी चढलंय की नाही चेक करून येतो. थांबी दे, तू बरकायस का? कसं असतं की 3ऱ्या महिन्यात आई मुलीची ओटी भरते, त्याला चोर ओटी म्हणतात. म्हणजे ही ओटी भरल्यानंतर आपण ही आनंदाची बातमी सगळ्यांना सांगायला मोकळे. म्हणजे प्रत्येक जण आपापल्या कामाला लागतो ना. म्हणजे सगळेजण बाळाच्या येण्याच्या तयारीला लागतात ना. म्हणजे खरं तर ही आई आणि मुलगी यांची खास रीत असते, कळलं? पण मॅडम ही गोष्ट जर हॉस्टेलमध्ये इतर मुलींना कळली तर? अरे म्हणूनच तर ह्याला चोर ओटी म्हणतात. हे कुणालाही कळता कामा नये, कळलं? हे फक्त आपल्यामध्येच राहणार आहे. पाच नारळ, 5 फळं आणि गजरे अजिबात विसरू नको आहे. हो. हे सगळं काय चाललंय? चोरीच्या ओटीच्या डेकोरेशनची तयारी. आणि हे सगळं कोणी सांगितलं? इसने. अहो मॅम, तुम्हीच तर बोललात चोरीच्या ओटीची तयारी करायची आहे, म्हणून मी हे सगळं डेकोरेशनचं सामान घेऊन आले. ही चोरीची ओटी नाही ग, चोर ओटी म्हणतात त्याला, जी लपून भरायची असते. असा गाजावाजा नाही करायचा. मॅम मला काय माहिती आहे चोरीची ओटी कशी सेलिब्रेट करतात ते. आणि ती चोरीची ओटी नाही ग, चोर ओटी म्हणतात त्याला. मैडम वो तो अच्छा हुआ कि फुगे ही लेके आई, वरना ये मैडम तो आधा सामान ऑटो में ही भूल के आ गई. पागल. मंद, हे सांगायची गरज होती तुला? नशीब डीजे ने आणला. सॉरी मॅम, मला नव्हतं माहिती. मॅडम आत येऊ का? ये ना. भाडं. ठीक आहे. हे काय? कसली पार्टी बिर्टीची तयारी की काय? अगं पार्टी वगैरे काही नाही. काल आपल्या हॉस्टेलचा वर्धापन दिन होता ना, त्याच्या डेकोरेशनचे फुगे आहेत हे सगळे. मग आता त्याचं काय? कॅच कॅच खेळणार आहात का? नहीं, हम ना इसमें से हवा निकालेंगे और अच्छे से पैक करके एक पैकेट में रख देंगे. मतलब आगे के फंक्शन के लिए यूज होगा ना, इसलिए. करेक्ट. छान. काढा, सगळ्या फुग्यांमधली हवा काढा. मॅम भाडं. सॉरी मॅम. अहो पण सरपंच. ए बडी दिद्दी, पण काय पण हे बघ, मी तुला जे प्रॉमिस दिलंय ते मी पूर्ण करणार आहे, पण त्या बदल्यात तुला हे काम करावंच लागेल. असं डील आहे आपलं, ध्यानात आहे ना तुझ्या? हा? हो, मी कधी म्हणलं काम नाही करणार. असं नुसतं बोलून काय होत नाही, त्यासाठी प्रयत्न करावे लागते. आता थोड्या दिवसात त्या स्वानंदीच्या पोटातलं बाळ हालचाल करायला लागल, मग बस बोंबलं. अगे तुला कळतंय का मी काय म्हणतोय ते? हे अर्जंट मामला आहे. हा, मुळात ती प्रेग्नेंट आहे की नाही इथून सुरुवात आहे. हो पण मी तुम्हाला गोळीचा फोटो पाठवला होता ना, तुम्ही काही चौकशी केलीत का? ती गोळी कशाची येते, म्हणजे काही कळलं का की ती प्रेग्नेंट आहे का नाही? ए गोळीच दे सोडून, काहीतरी कॅल्शियम का फिल्शियमची गोळी ती कुणी बी घेते. तू आता फक्त येळ न घालवता प्रेग्नेंट की नाही हे कन्फर्म कर. होय होय. बाई माणूस आहे ना तू,
बाई माणूस आहे ना, मग एवढं कळ ना वय. पूर्वीच्या बाया बघ नुसतं चालण्यावरून ओळखायच्या बाई पोटूशी आहे की नाही ते. तुला कळ ना वय. हो मला बी 90% खात्री आहे की ती प्रेग्नेंट आहे म्हणून. फक्त पुरावाच मिळाला. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी शोधूनच राहीन. ए उगा मला डाके देऊ नको तू. काम कर. आणि हे काम करताना त्या स्वानंदीच्या जीवाला धोका झाला ना तरी काय फिकीर नाही बरं. बिंदास कर. घुसतय ना डोसक्यात. होय होय. हा ठेव फोन आता. चल. काय कामाची नाही. शिखा तू कधी आलीस? आताच. तू इथे काय करते? मी कुठं काय? अगं तुझ्या तोंडावर 12 का बरं वाजले? काय नाही. शिखा अगं असं काय करतेस सांग की. कार्तिकी, तुझ्या बहिणीच्या बेस्टीचं काय चाललंय काय माहिती. काहीतरी विचित्र वागतायत. त्यांचं काहीतरी सेलिब्रेशन आहे म्हणे, तर मायापासून लपवत आहेत. सेलिब्रेशन करायचं तर करा ना, माझ्यापासून लपवणार का काय आहे? आणि सेलिब्रेशन म्हणून काय करणार आहेत ह्या? फार फार तर काय कॉफी नाही तर वडापाव. पण कसलं सेलिब्रेशन ग? म्हणजे कोणाचा बर्थडे आहे का? हे बघ कार्तिकी, मला नाही माहित. मला जाऊ दे. जा बाई जा. सेलिब्रेशन